रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी येथे कनकादित्य म्हणजे सूर्यमंदिर आहे आणि या मंदिरातील मूर्ती एका गुहेमध्ये सापडली. तर त्याची गोष्ट अशी आहे की गुजरातहून एक व्यापारी आपल्या बोटीतून सूर्याची मूर्ती दक्षिणेकडे घेऊन जात असता तो कशेळी गावाजवळ आल्यानंतर त्याची बोट पुढे चालेना आणि त्याची बोट तिथेच थांबली. त्याला त्या रात्री तिथे स्वप्न पडलं आणि त्यामध्ये सूर्यनारायणाची मूर्ती होती. तर त्या मूर्तीने त्याला स्वप्नात येऊन सांगितलं की मला इथे राहायचे आहे आणि असे सांगितल्यानंतर त्याने ती मूर्ती तिथे ठेवली, एका गुहेमध्ये ठेवली आणि नंतर तो व्यापारासाठी पुढे निघून गेला. नंतर त्याच गावातील पालखीच्या समोर गाणी म्हणणाऱ्या एका नर्तकीला, कनका नावाच्या नर्तकीला स्वप्न पडले व सूर्यनारायणाने तिला स्वप्नात येऊन सांगितले की मी इथे गुहेमध्ये एका अडकून पडलेला आहे, तरी तू मला इथून गावामध्ये घेऊन जा. हे स्वप्न तिने गावकऱ्यांना सांगितले आणि गावकऱ्यांनी तिथे जाऊन पाहिलं तर खरोखरच त्या गुहेमध्ये सूर्यनारायणांची मूर्ती होती. गावकऱ्यांनी वाजत गाजत ती मूर्ती गावात आणली आणि नंतर त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिर बांधले. आणि हेच मंदिर सध्या कशेळी गावामध्ये असे मंदिर आहे की ज्यामध्ये सूर्यनारायणांची मूर्ती आहे आणि ते मूर्ती खूप प्रसिद्ध आहे. तर ही मूर्ती सापडलेली गुहा बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं, पण मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर गेल्यानंतर ही गुहा आपल्याला दिसते. आणि आपण समोर पाहत आहात, हे आता आम्ही गुहेकडे चाललेलो आहोत. तर आपल्याला देखील ही गुहा पाहून खूप आश्चर्य वाटेल आणि अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं इथलं वातावरण आहे. या गुहेकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या जवळजवळ 200 पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर सुंदर असं बांधकाम करून पॉईंट बांधलेला आहे आणि त्या पॉईंटवरून आपल्याला समोर ती गुहा दिसते. त्या गुहेपर्यंत आपल्याला जाणं तसं शक्य नाही, कारण भरतीच्या वेळी किंवा तिथे पाणी असतं आणि ही गुहा पाहण्यासाठी खूप दुरून लोक येतात. तर आपण आता या गुहेकडे जाणार आहोत आणि खूप सुंदर असा पॉईंट आहे हा, निसर्गरम्य पॉईंट आणि निसर्ग अतिशय सुंदर आहे. तिथून आपल्याला हलावं वाटत नाही. तर आम्ही हे कशेळी गावातील गुहा पाहण्यासाठी गेलो होतो आणि आपणही पाहू शकता ही गुहा कशी आहे ते.
आपल्याकडं. चला. अशी ही रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी गावातील सूर्यमंदिराची मूर्ती सापडलेली गुहा नाही जात नाही. सुंदर आहे, शूटिंग घेतोय मी. नयनरम्य आहे आणि परिसर देखील अतिशय सुंदर आहे. तर आपण ज्यावेळी कशेळी गावात जाल त्यावेळा ही गुहा मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे, ती जरूर पाहावी. आणि आमच्या VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करावे. आमच्या चॅनलवर अशा प्रकारचे पर्यटनाचे विविध व्हिडिओ आहेत, तर आपण आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.